हॅलो फ्रेंड्स, भूमिका टीचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्याने असेच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण मराठीतून रोज बोलली जाणारी इंग्रजीची वाक्ये समजून घेणार आहोत. याने आपले इंग्रजी बोलणे आणि इंग्रजी समजणे होईल अगदी सोपे. हे तुला कुठे सापडलं? याचा अर्थ आहे Where did you find this? Where did you find this? जास्त खाऊ नकोस. याचा अर्थ आहे Do not overeat. Do not overeat. तो चहा पिला का? याचा अर्थ आहे Did he drink tea? Did he drink tea? सर्व काही माझ्यावर सोडा. याचा अर्थ आहे Leave everything on me. Leave everything on me. तू त्यांना विचारलंस का? याचा अर्थ आहे Did you ask them? Did you ask them? हे कोणासाठी आहे? याचा अर्थ आहे Who is the for? Who is the for? तुझं नाक पुस. याचा अर्थ आहे Wipe your nose. Wipe your nose. माझ्याशी खोटं बोलू नकोस. याचा अर्थ आहे Don't lie to me. Don't lie to me. तुला आधीच उशीर झाला आहे. याचा अर्थ आहे You are already late. You are already late. ते माझे वर्गमित्र होते. याचा अर्थ आहे They were my classmates. They were my classmates. सगळे तयार आहेत का? याचा अर्थ आहे Is everybody ready? Is everybody ready? कोण जिंकत आहे? याचा अर्थ आहे Who is winning? Who is winning? मला स्वतःवर विश्वास आहे. याचा अर्थ आहे I trust myself. I trust myself. हे काम पूर्ण केले पाहिजे. याचा अर्थ आहे This work must be done. This work must be done. जेवण तयार आहे. याचा अर्थ आहे The meal is ready. The meal is ready. ती आज येणार नाही. याचा अर्थ आहे She is not coming today. She is not coming today. तू परत येणार आहेस का? याचा अर्थ आहे Are you going on back? Are you going on back? मी तुझे फोटो बघितले. याचा अर्थ आहे I saw your photos. I saw your photos. मला चक्कर येत आहे. याचा अर्थ आहे I am getting dizzy. I am getting dizzy. सगळे झोपले का? याचा अर्थ आहे Is everyone asleep? Is everyone asleep? सगळे झोपून गेले. याचा अर्थ आहे Everyone went to sleep. Everyone went to sleep. सगळे हसू लागले.
याचा अर्थ आहे एव्हरीवन स्टार्टेड टू लाफ. एव्हरीवन स्टार्टेड टू लाफ. हे मलाही माहीत नाही. याचा अर्थ आहे आय डोंट इवन नो इट. आय डोंट इवन नो इट. ते इथे नाही आहे. याचा अर्थ आहे शी इज नॉट हिअर. शी इज नॉट हिअर. माझे हेच नशीब आहे. याचा अर्थ आहे दिस इज माय डेस्टिनी. दिस इज माय डेस्टिनी. हे सांगणे सोपे आहे. याचा अर्थ आहे इट इज इझी टू से. इट इज इझी टू से. मी कोणाला विचारू. याचा अर्थ आहे हू डू आय आस्क. हू डू आय आस्क. रात्री खूप उशीर झाला. याचा अर्थ आहे इट वॉज टू लेट ॲट नाईट. इट वॉज टू लेट ॲट नाईट. त्यांनी आज यायला पाहिजे. याचा अर्थ आहे दे शुड कम टुडे. दे शुड कम टुडे. तू काय बघितले. याचा अर्थ आहे व्हॉट डिड यू सी. व्हॉट डिड यू सी. ती येणार आहे का. याचा अर्थ आहे विल शी कम. विल शी कम. खूप उशीर झाला आहे. याचा अर्थ आहे इट्स टू लेट. इट्स टू लेट. तू जाणार आहेस की नाही. याचा अर्थ आहे आर यू गोइंग टू गो ऑर नॉट. आर यू गोइंग टू गो ऑर नॉट. मी परत ऑनलाईन आले आहे. याचा अर्थ आहे आय एम बॅक ऑनलाईन. आय एम बॅक ऑनलाईन. तुला ही मजा वाटते का. याचा अर्थ आहे डू यू थिंक दिस इज फन. डू यू थिंक दिस इज फन. तुला असे का वाटते. याचा अर्थ आहे व्हाय डू यू थिंक सो. व्हाय डू यू थिंक सो. असे उपक्रम करू नकोस. याचा अर्थ आहे डोंट डू सच ॲक्टिव्हिटीज. डोंट डू सच ॲक्टिव्हिटीज. तो परत येणार नाही. याचा अर्थ आहे ही विल नॉट रिटर्न. ही विल नॉट रिटर्न. मी आत्ता जाऊ का. याचा अर्थ आहे कॅन आय गो नाऊ. कॅन आय गो नाऊ. तिथे कोणी येत नाही. याचा अर्थ आहे नो वन कम देअर. नो वन कम देअर. मी तुला जाडी वाटते का. याचा अर्थ आहे डू यू थिंक आय एम फॅट. डू यू थिंक आय एम फॅट. आम्हाला तिचा अभिमान आहे. याचा अर्थ आहे वी आर प्राऊड ऑफ हर. वी आर प्राऊड ऑफ हर. तुम्ही हे कुठे ऐकलं. याचा अर्थ आहे वेअर डिड यू हिअर धिस. वेअर डिड यू हिअर धिस. हे खरं आहे. याचा अर्थ आहे दिस इज द ट्रूथ. दिस इज द ट्रूथ. सर्वांनी हे करणे आवश्यक आहे. याचा अर्थ आहे एव्हरीवन नीड्स टू डू धिस. एव्हरीवन नीड्स टू डू धिस.
ज्यांना आवश्यकता आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.